सचिन अहिर विधान परिषदेचे नवे उपसभापती तर अहिर यांची एकमतानं निवड। ठाकरेंच्या उमेदवारांना अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड। सचिन अहिर चळवळीतून आलेलं नेतृत्व, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अहिरांच्या राजकीय प्रवासाचा गौरव तर अहिर यांनी यशाची हंडी फोडली। शिवसैनिक पदावर बसल्याचा आनंद, शिंदेंचंही वक्तव्य। 3 वेळा आमदार आणि राज्यमंत्री खाती मुख्यमंत्री महोदयांनी मगाशी या ठिकाणी त्याची ओळख करून दिलेली आहे। महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण सुरू, सत्ता गेल्यावर अशा गोष्टींचा भाजपला सुद्धा त्रास होईल। पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावरून राज ठाकरेंची टीका, तर जर कुणीही या राज्यामध्ये भाजपला शिकवण्या इतका मोठा नाही। काही लोक वैफल्यातनं भाष्य करतात। प्रसाद लाड यांची राज ठाकरेंवर टीका। बाहेरचे विरोधी पक्ष तुम्ही संपवणं हे सोडून द्या, परंतु आता तुमच्यात जे विरोधक निर्माण झालेले आहेत याच्यातनं तुम्हाला जो त्रास होईल आता तो तुम्ही पण बघत राहा। कोणीही या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला शिकवणं इतका मोठा नाही। वैफल्यग्रस्त परिस्थितीत काही लोक भाष्य करतात, त्यांचे 6 नगरसेवक फुटले तेव्हा ते भाजपात का नाही आले असं का नाही विचारत, तेव्हा ते उद्धव ठाकरेकडे का गेले। अहिर शरद पवारांना बेसावट ठेवून शिवसेनेमध्ये आले होते। अहिरांनी शरद पवारांना देखील पुढील करिअरसाठी सोडलं होतं। सचिन अहिर यांचा राजकीय प्रवास कलंकित, संजय राऊतांची सचिन अहिरांवर टीका। शरद पवार आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबाला बेसावध ठेवून ते शिवसेनेमध्ये आहे। त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतो की शरद पवारांचे ते झाले नाही, त्याच्यामुळे ते आमचे कसे होतील हा माझ्या मनात काय प्रश्न, तरी पण त्यांचे माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहे। खासदार गेल्यानंतर काही जण रडारड करतायत। श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका, तर कार्यकर्त्यांना गरज असते तेव्हा येत नाहीत। तुम लढो हम कपडे संभालते हैं अशी परिस्थिती। श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल। श्रीकांत शिंदेंची डॉक्टरकी संशयास्पद होती। करिअर म्हणून ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंना खासदार केलं। संजय राऊतांची श्रीकांत शिंदेंवर टीका, तर राऊतांनी माझी पदवी तपासून घ्यावी, श्रीकांत शिंदेंचं उत्तर। त्यांच्या मुलाची डॉक्टरकी जी आहे ती संशयास्पद आहे, ती चालेल नाही चालेल म्हणून उद्धव ठाकरेंनी त्याला करिअर म्हणून खासदार केलं। आता तो आम्हाला अवकाश। संजय राऊत म्हणले की श्रीकांत शिंदेच्या डिग्री बद्दल संशय आहे, ऑपरेशन वरळी ही ऑपरेशन टायगरचाच एक भाग। सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशावरून मंत्री उदय सामंतांची माहिती, तर सचिन अहिर यांचा पक्षप्रवेश धक्का देणारा, ठाकरेंबरोबर लोक राहत नाही हे सिद्ध झालंय, उदय सामंतांची प्रतिक्रिया। सचिन अहिरांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी आता ठाकरे सेनेचे प्रयत्न। वरळीतील पदाधिकाऱ्यांची वरळीमध्ये बैठक पार पडली, तर बेस्ट कामगार सेनेचाही उद्या मेळावा। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याच्या चर्चा सुनील शिंदेंनी फेटाळल्या। शिंदेंच्या शिवसेनेत जाणं अशक्य, चर्चा निराधार, सुनील शिंदेंचं स्पष्टीकरण। अशक्य अशक्य सगळ्या गोष्टी सगळ्या निराधार आहेत। हे जे कोण माझे हितशत्रू आहेत त्यांना माझ्यावर जास्त प्रेम आहे। आता बघूया टॉप 9 इतरही राजकीय बातम्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर, तर येत्या 2 दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार। श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। ऑपरेशन तुतारी म्हणजे बोलाचीच भात आणि बोलाचीच कढी। ऑपरेशन तुतारीच्या चर्चांवर खासदार बजरंग सोनवणेंचं हे वक्तव्य, तर पवारांच्या राष्ट्रवादीचे 8ही खासदार एकसंध असून कुणीही फुटणार नाही, सोनवणेंची प्रतिक्रिया। विरोधी पक्षाच्या नेत्यांना निधी मिळत नाही ही वस्तुस्थिती। जर राजाभाऊ आजे आणि अमोल कोल्हेंनी पक्ष बदलला तरच पुणे नाशिक रेल्वे होणार का? पुणे नाशिक रेल्वे कॉरिडॉरच्या मुद्द्यावरून अमोल कोल्हेंचा सवाल, तर भाजपमध्ये येण्याची ऑफर आली नाही, अशी काहीही ऑफर आली तर विचार करू, कोल्हेंकडून भूमिका स्पष्ट। अशी ऑफर आतापर्यंत माझ्याकडे आली नाही, म्हणजे अशी काही ऑफर आली तर विचार करू। मी विचार करू असं म्हणालो, जाऊ असं नाही म्हणालो। मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव इन्फ्रामॅन म्हणून आदरानं घेतलं जातं। देश पातळीवर देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिमा अभिमानास्पद वाटते। पवारांचे खासदार अमोल कोल्हेंकडून फडणवीसांचं कौतुक। मराठी माणसाचं नाव जर इन्फ्रामॅन म्हणून येत असेल तर, जसं माननीय गडकरी साहेबांचं नाव एक वेगळ्या आदराने दिल्लीमध्ये घेतलं जातं, तसं देवेंद्रजींचं इन्फ्रामॅन म्हणून घेतलं जातं, तर मी त्या महाराष्ट्राचा एक लोकप्रतिनिधी म्हणून ही अपेक्षा राजकीय पक्ष ही गोष्ट बाजूला ठेवून व्यक्त करतो। उद्धव ठाकरेंचा नांदेडमधील जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांना फोन। फुटीर खासदार आष्टीकर आणि श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्यानंतर उद्धव ठाकरेंचा फोन, तर काही अडचण असल्यास मला सांगा असं ठाकरेंचं आवाहन। शिवाय ज्योतिबा खराटे यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना नजरकैदेत ठेवलं होतं।
खासदार ओमराजे निंबाळकर आणि कार्यकर्त्यांमधली ऑडिओ क्लिप व्हायरल, तर मला लाईनमन म्हणून हिणवू नका. ऑडिओ क्लिपमध्ये ओमराजेंचा संवाद. तर डीपी बसवण्यासाठी सत्तेत गेला का, कार्यकर्त्यांचा ओमराजेंना सवाल. मातोश्रीचं समाधान करणं सोपं नसतं, पण परबांचे प्रयत्न. नीलम गोऱ्हेंचा अनिल परबांना टोला, तर अहिरांच्या बुलडोझरमुळे अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर. परबांचाही गोऱ्हेंना प्रतिटोला. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्सूनच्या परिस्थितीबाबत चर्चा, तर एल निनोच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून संबंधित सर्व मंत्रालयांना पूर्वतयारीचे निर्देश. यावर्षी मान्सूनच्या पद्धतीमध्ये बदल होण्याचीही शक्यता असल्यामुळे खबरदारीच्या सूचना. आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या.